नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काय झालं बाबू तुला? कृष्णालचं आज आहे ना पोट दुखतं ना बाबू. तिला मी सांगितलं आज रेस्ट कर, कारण कसं होतं पाठी सरक सांग. तिला जर मी सांगितलं रेस्ट कर, कारण की कसं होतं मुलं आता पावसाळ्यामध्ये बाहेरचं पाणी वगैरे, स्कूलचं पाणी वगैरे पितात, कसंही हात लावतात, हो की नाही? मग बाहेरचं पाणी पिलं पाहिजे त्या घरातून. आणि उद्या तर आमच्या कृष्णालच्या स्कूलमध्ये वारी आहे. वारी म्हणजे हवा. वारी म्हणजे हवा नाही. उद्या कसं आहे माहितीये तुम्हाला, परकर पोलका किंवा उद्या तुम्हाला नऊवारी साडी किंवा साडी असं सगळं घालून जायचंय. हा, उद्या मेकअप करायचंच. आणि मम्मा मला छानशी लिपस्टिक काय आणू इकडे? लिपस्टिक काय आणू? छानशी मला लिपस्टिक. आणि तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ, कारण की शिवांश पण तोपर्यंत घरी आहे. त्यानंतर तुझं ना ट्युशनला, सो पटकन जाऊन येते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की वारीचं बाहेर लहान लहान मुलींचं किंवा मुलांचं कलेक्शन किती बाहेर सुंदर असतं. आणि हेच वय असतं ह्या लोकांना हे सगळं घालायचं, कारण की एकदा मोठे झाले तर काही मुलं घालतात, काही मुलं नाही घालत. सो अशा वेळेस त्यांना मस्त मस्त सजवायचं, छान छान करायचं ना बाबू. हा, सो चला आमच्या बरोबर. टीचर पण बोलणार तू किती मस्त दिसते. आणि मला ना हा, तर काय व्हायचं माहिती, माऊली पारा सांगला होता स्कूलमध्ये पाहिजे होतं, तर मी बोलले गाणं. हा पण ड्रेस मी देऊन येते, कारण की हा 2 दिवस झालं मला जे झालं त्याच्यामुळे मी बाहेर गेली नव्हती ना, तर आता हा देऊन येते. आणि हिला जो ड्रेस आहे ना उद्या घालायचंय, तर उद्याच्या आधी घेऊन येते. आणि कृष्ण गाणं बोलते, तुम्ही ऐका सकाळी बाई हो तरी कृपा माझे मन लागले तुझ्या बाई हो तरी कृपा. तू सावरी सुंदरी हो करी कृपा. हे तुम्हाला आवडलं गाणं? आता तुम्हाला काय विचारलं होतं वारी म्हणजे काय? आता वारी म्हणजे काय, आधीचे लोक होते ना, तर आपले आता आधीचे म्हणजे तुकोबा, परत ज्ञानेश्वर, ज्ञानोबा, तुकोबा म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज, तर ते होते ना, तर ते आधी काय करायचे की विठोबाला भेटायला जायचे, तर ते पायी जायचे, म्हणजे चालत जायचे. आणि त्यांच्याकडे गाडी नव्हती. त्यावेळी गाडी नव्हती बाबा. त्यांच्याकडे त्यावेळी गाड्याच नव्हत्या. त्यामुळे ते लोक असंच देव आहे. नाही, ते ते आपल्यासारखेच होते बाबा. आपल्यासारखेच होते, पण ते विठ्ठलाचं म्हणजे चेहरा पण नाही होता. हा सेम आपल्यासारखंच होतं त्यांचं. का? का? दादासारखं. हा, सगळे असं होतं. आणि मग ते ना एकत्र सगळे जायचे, चालायला चालत चालत जायचे ते पंढरपूरला. आणि मग तिथून वारी, पंढरपूरला आपण गेलो होतो. येस, मग पंढरपूरला ते लोक असे जायचे आणि तिथून मग स्टार्ट झालं की एकत्र जायचे, मग त्याला वारी बोलतात. वारी हवा पण असते. नाही, वारं वेगळं आणि वारी हे वेगळी असते, समजलं? आणि ती आता करतात आणि कधी करतात, तो वर्षातून 2 वेळा. नाही, वारी कधी पण करू शकतो. हो, म्हणजे एक वेळा करू शकतो, पण 2 वेळा. जास्त फेमस आहे ती आषाढी. आषाढीला आणि अजून एक आहे ना, एकादशी. नाही, आषाढी आणि थंडीमध्ये पण करतात ना. नाही. आषाढी म्हणजे एकादशीच्या दिवशी जाऊन पांडुरंगाला भेटणे. मला उद्या कसं सांगितलंय, उद्या वारी करायची स्कूलमध्ये, तर परवा एकादशी, आषाढी काय एकादशी. करणार स्कूलमध्ये? स्कूलमध्ये तुम्हाला अशी तुळस घेणार तुम्ही, आणि अशी मी ती वाली तुळस. परत ते असं ना, अशी टाळ घ्यायचे असं वाजवायचं. मी practice केली. येस, अशी वाजवत वाजवत पुढे जायचं, समजलं? आणि मम्मा मी काय घेऊन जाऊ? का तुळशी? आता तुला मी गर्लचं बनवणार आहे ना, तू गर्ल आहेस ना, सो तुला मी तुळस तू देणार. मला काय घालायचं सांगूस. मला तू आता काय
आत्ताच मी घरी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशी मस्त देवपूजा झालेली आहे आज गुरुवारची. आणि जास्त काही नाही, पण चाफा मला मिळाला बाहेर, त्याच्यामुळे चाफाच आणला. आज देवाला मी हार नाही आणला. आणि संध्याकाळ झाल्यामुळे पाऊस पण होता, त्याच्यामुळे हे पाणी आता चेंज करायचंय. कुणाकडे पण अशी झाडं असेल ना तर तुम्ही पाणी चेंज करा, कारण की इथे ह्याच्यामध्ये मच्छरांची अंडी असतात आणि मग त्याच्यामुळे मच्छर होतात घरामध्ये. सो तसं करा. आता हे शिवांशचे डॅडी चेंज करतात पाणी. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. सो हे बघा कपडे टाकलेले आहेत, तुम्हाला दाखवते. मी असे कपडे सुकत ठेवलेले आहेत. आता मी घरी आलेलो आहोत आणि मला 2-3 गोष्टी बनवायच्या आहेत, तर मी आता ते बनवणार आहे. आणि नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता उद्या आहे एकादशी, म्हणजे आषाढी एकादशी आहे उद्या. तर त्यानिमित्ताने उद्या देवपूजा तर होणारच आहे. पण आज काय माहिती, सकाळपासून माझ्या मनात होतं की स्वामींना ना विठ्ठलाचा जो काही नाम आहे तो आपण जरा करूया. आणि मग मी म्हटले चला उद्या तर मग माझे मिस्टर करणारच आहेत, शिवांच्या डॅडी देवपूजा उद्या करणार आहेत, पण ते उद्या माझा टच तिथे नसणार आहे, त्याच्यामुळे मी आज केली आहे. सो असं काही नाही, आपण करू शकतो. सो तुम्हाला पण कशी वाटते बघा देवपूजा. स्वामींना मी तुळशीची माळ घातलेली आहे. 1 मिनिट. आणि नाम सुद्धा मला जसं जमतो तसं मी केलेला आहे. आणि सगळ्यांना म्हणजे मी दत्त महाराजांना पण करायचा ट्राय केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्या कृष्णाला, म्हणजे जेवढ्या आमच्या देवारामध्ये देव आहेत त्यांना सगळ्यांना मी तो करायचा प्रयत्न केलेला आहे. फुलं ॲज युजल नाही आहेत आमच्याकडे. काल जी मी आणले होते चाफ्याची फुलं ती तेवढी म्हणजे थोडीफार आणली होती, पाऊस जास्त होता ना. कृष्णाला काल आम्ही ड्रेस आणायला गेलो होतो जो, तर त्याच्यामुळे असं चालू आहे. आणि आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली बिना फुलांची नक्कीच मला सांगा. सो आता उद्याची मला प्रिपरेशन करायचं आहे. उद्या सकाळी मला थोडंसं खिचडी, म्हणजे मी खूप क्वांटिटीमध्ये बनवते, तर त्याच्यासाठी मला शेंगदाणे वगैरे भाजायचे आहेत. आणि आज संध्याकाळीच मी शाबू वगैरे भिजत ठेवणार आहे. आमची जी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे, शिवांशे डॅडी, मला वाटतं आम्ही जेव्हा इथे आलो होतो त्याच वर्षी ते ह्याला गेले होते, पंढरपूरला गेले होते, आषाढी एकादशीलाच गेले होते. आणि त्याच टायमाला त्यांनी ती मूर्ती आणली होती. तर तेव्हापासून ती मूर्ती पंढरपूरची आहे. तर उद्या आमच्याकडे आरती असणार आहे. आणि उद्याची देवपूजा पण तुम्हाला दाखवेल. उद्याची देवपूजा अजून सुंदर असणार आहे. आणि उद्या मी काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला, आज पूर्वतयारी तर मला करावीच लागणार आहे. सो चला आपण आता शेंगदाणे भाजूया आणि मग मी तुमच्याशी परत भेटते. सो स्टे ट्यून. सो आता मुलांना मी उठवणार आहे आणि मुलांची तयारी करणार आहे. आणि कृष्णाला मी जो ड्रेस घालणार आहे आता, जो काही तिचा अटायर आहे स्कूलमध्ये, आज आषाढी एकादशीचं थोडंसं त्यांचं एक असं प्रोग्राम आहे. ऍक्च्युली आषाढी एकादशी उद्या आहे, पण उद्या सुट्टी असल्यामुळे तो प्रोग्राम ते लोक आजच सेलिब्रेट करणार. आणि स्कूलमध्ये युजली असंच होतं, त्या दिवशी होत नाही. तर तिला आता मला तयार करायची आहे. आणि तिला मी लास्ट इयरचं जे तिने घातलं होतं तेच घालणार आहे. आणि काल जे मी आणलं होतं ते मी उद्या आषाढी एकादशीला घालणार आहे तिला. आणि अशा प्रकारे आजचा दिवस चालू होत आहे. आणि परवा परत काल असे काही ब्लॉग असे ॲज एवढे आले नव्हते, तुम्हाला माहिती आहे की मला पेन होत होतं त्याच्यामुळे. सो आज सुद्धा थोडासा छोटासाच हा ब्लॉग मी ऍड करणार आहे. आणि उद्यापासून माझे सगळे ब्लॉग्स अजून सुंदर आणि जसे पॉझिटिव्ह येतात तसेच येणार आहे. आता मस्त तयार झालेली आहे. ना बाबा? हो, आवडलं बाबा तुला? सो हा तिचा ना लास्ट इयरचा ड्रेस आहे आणि हा फक्त एकदाच यूज झाला होता. आणि आता त्यानंतर तिने हा स्कूल मध्ये आता घालणार आहे. हा म्हणजे मी काढते. मी तुला देते 1 मिनिट. तुळस नाही घेऊन जायचं, मी तुला टाळ देते. हा तुझ्याकडे आहे? हो आपल्याकडे आहे ना. तू चला टाळ घे. अशा करणार तू?
हा. जय हरी जय हरी विठ्ठल. विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल. चला बॅग घ्या आता. अंश, आज एक्झाम आहे ना. ऑल द बेस्ट. थँक्स. ऑल द बेस्ट बाबू. पहिला संस्कृतचा आहे. हे बघा डॅडाची तयारी चालली आहे. हिची जे स्केटिंग आहे ते पण पहिला घ्यायचं. पेपर संस्कृतचा आहे. हा संस्कृत पहिला पेपर आहे. हो झाला ना अभ्यास पण. संस्कृतचा माझा पहिला वर्ष आहे. संस्कृतचा माझा पहिला वर्ष आहे. हा आधी ऑल द बेस्ट. चलो बाय. बाय बाय. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाहीये तर प्लीज जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, सो तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही माझे ब्लॉग असेच एन्जॉय करत राहाल. सो बाय.